नमस्कार, मी स्वर्धा. मुंबई 24च्या खास मुलाखत या सदरात आपलं स्वागत. मूळचे पत्रकार असलेले तसंच पोलखोल या पाक्षिकाचे सर्वेसर्वा आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झाल्यानं आता आरपीआयचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या कांतिकुमार जैन यांच्याशी संवाद साधलाय मुंबई 24चे संचालक विक्रांत जोशी यांनी. पाहुयात कांतिकुमार जैन यांचा हा प्रवास खास मुलाखतीच्या माध्यमातून. नमस्कार. मुंबई 24च्या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. आज मुंबई 24च्या स्टुडिओमध्ये आरपीआय आठवले गट महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष श्री कांतिकुमार जैन हे आहेत. कांतिकुमार जैन हे मूळचे पत्रकार. पोलखोल नावाचं त्यांचं पाक्षिक हे अतिशय फेमस आणि खास करून PWD डिपार्टमेंटमध्ये त्यांची नेहमी स्टोफ डागली असते. आज आपण त्यांच्याशी काहीतरी चर्चा करणार आहोत. बघूया. कांतीजी नमस्कार. नमस्कार. कांतीजी, तुम्ही मूळ पत्रकार आणि आता तुम्ही कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे आरपीआय पक्षाचे. ही जंप कशाला आणि कोणासाठी? ही जंप नव्हे. मी पत्रकार होतो आहे आणि राहणार. सर्वात महत्त्वाचं एक आहे की मी बाबासाहेबांच्या विचारावर पहिल्यापासून मी चालत आलेलो आहे आणि जेव्हाही काही विषय असला तरी मी माझ्या साप्ताहिकामध्ये 1987 पासून बाबासाहेब आंबेडकर काय आहे याच्याविषयी माझ्या प्रत्येक महिन्यामध्ये तरी माझे ते 2 लेख असायचे. तेव्हापासूनही मला अनेक लोक विचारायचे की कांतिकुमार तुम्ही जैन आहात, पण प्रत्येक वेळेस तुमच्या याच्यामध्ये बाबासाहेबांचा विषय येतो आहे. आणि म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आठवले साहेबांच्या सोबत जे आलो त्याचं एकमेव कारण की आठवले साहेब एक सर्वसामान्याचा नेता आहे, ज्यांचे गोरगरिबासाठी, सामान्यासाठी, मोठ्यासाठी ज्यांचे दरवाजे कायम उघडे असतात. म्हणून मी आठवले साहेबांच्या सोबत आलेलो आहे. आणि रिपब्लिकन पक्ष एक हा लोकांमध्ये आणि समाजामध्ये हा फार मोठा गैरसमज आहे की रिपब्लिकन पक्ष हा फक्त दलितांचाच पक्ष आहे, इथे फक्त मागासवर्गीयांनाच पाहिजेत. ही सगळी चुकीची भूमिका आहे. बाबासाहेब काही फक्त दलितांचे नव्हे, बाबासाहेब सर्व जाती आणि धर्माचे आहेत. म्हणून मी रिपब्लिकन पक्षामध्ये आलेलो आहे. आणि आज जी घटना आहे, आज जे आपण या देशामध्ये आपण जे जगतोय ही बाबासाहेबांच्या घटनेच्या याच्यावरच आपण जगतोय. त्याच्यामुळे माझे बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन आणि नमन आहे. आणि त्याकरताच मी आठवले साहेबांच्या सोबत आलो आहे. आणि आठवले साहेब हा एकमेव असा दलित नेता आहे जो सर्वसामान्यासाठी झगडणारा, त्यांच्यासाठी कुठलीही रात्र आणि दिवस न बघणारा. जेव्हा महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी घडतात, कुठे अन्याय होतो, अत्याचार होतात, बलात्कार होतात, सर्वप्रथम जाणारा एकमेव नेता म्हणजे माननीय रामदासजी आठवले आहेत. आणि सरळ साधं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे कसलंही डाव पेच आणि कपट नाही. जर डाव पेच आणि कपट जर असतात तर आज आठवले साहेब कुठे असते. परंतु हेच आठवले साहेबाचं साधंपण आहे. त्यामुळे मी आठवले साहेबांच्या सोबत आहे. आणि आज मला एक सांगावंसं वाटतं आहे की जर कधी उत्तर प्रदेशमध्ये, जर UPमध्ये जर चमत्कार घडू शकतो तर ह्या महाराष्ट्रामध्येही आठवले साहेब चमत्कार घडू शकतात. म्हणूनच आज कांतिकुमार जैनसारखी व्यक्ती, एक मी जैन समाजाचा आहे. आमच्या पक्षामध्ये ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, मुस्लिम आहेत, तेली आहेत, तांबोळे आहेत, सर्व जाती धर्माच्या लोकांना आठवले साहेबांनी आणले. आणि मला कार्याध्यक्षपद देऊन साहेबांनी हे पूर्ण महाराष्ट्राला एक संदेश देऊन टाकला आहे की आता आरपीआयला कुणी असं बोलू शकत नाही की हा फक्त दलितांचा पक्ष आहे. म्हणून मी साहेबांच्या सोबत आलेलो आहे. पण साहेब, तुमचं जे साप्ताहिक आहे पोलखोल ते अतिशय भन्नाट लिखाणासाठी प्रसिद्ध आहे. आणि तुमची मूळ जी तोफ असते ती PWD डिपार्टमेंटमध्ये सारखी डागलेली असते. पण PWD डिपार्टमेंट अलीकडे खूप बदललेलं वाटतं. तर तुम्ही गेल्या 87 सालापासून PWD डिपार्टमेंटचा सतत अभ्यास करत आलेला आहात. तर त्याबद्दल जरा मला सांगा की 87 सालापासून ते 95पर्यंत आणि साधारणतः आताचं PWD, आताचे इंजिनियर्स, आताचे स्कीम्स, त्याबद्दल जरा PWD बद्दल आम्हाला जरा चांगली माहिती द्या. सार्वजनिक बांधकाम खाते PWD. आता ह्या खात्याच्या बाबतीमध्ये 1987 पासून ते आजपर्यंत माझ्या साप्ताहिकामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय असतो प्रत्येक वेळेस, तर मी बांधकाम खात्यावर मी कायम माझं लिखाण असतं आहे. आणि माझ्या लिखाणांच्यामुळे 1994 मध्ये
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कार्यकारी अभियंता केसरकर पश्चिम विभाग औरंगाबाद हे पूर्ण डिव्हिजन, ज्याच्यामध्ये 19 लोक राज्यपाल अलेक्झांडर साहेबांचं 94 नव्हे, मला आठवत नाही, अलेक्झांडर साहेबांनी त्याची चौकशी लावून राज्यपालांनी, तर त्याच्यामध्ये 19 लोक हे निलंबित केले होते. म्हणून माझा PWDवरती अभ्यास आहे. परंतु आज बांधकाम खात्याची परिस्थिती अशी झालेली आहे की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. कुठे काय चाललंय, कशात एकात एक नाही आणि बापात लेख नाही, तशी परिस्थिती ह्या बांधकाम खात्याला झालेली आहे. काय कुठे बदल्या, कसे लोक बदल्या करतात, कसे लोक येतात, काय चाललंय. अहो त्या इलाका शहर प्रेसिडेन्सीच्या विभागामध्ये मी मेकॅनिकल विभागांच्या बाबतीमध्ये मी ती चौकशी मागितली आणि माननीय लोकायुक्त महोदय गायकवाड साहेब यांनी त्याची आता अँटी करप्शनची इन्क्वायरी लावलेली आहे. फक्त आता मला तर या शासनावरती कसलाही भरोसा नाही राहिलेला आहे. आम्ही जेव्हा तक्रारी करतो, ह्या तक्रारी आपण करतो, फक्त आपल्याला मनाला एक समाधान होतं की आपण तक्रारी करतोय, परंतु रक्षणकर्तेच भक्षणकर्ते झालेले आहेत. तशी परिस्थिती या बांधकाम खात्याची झालेली आहे. इथे बांधकाम खात्यामध्ये कुठलीही चौकशी होत नाही. तुम्ही कितीही तक्रारी करा, फक्त मला आत्ताशी न्याय जो मिळाला त्या इलाका शहरमध्ये तो मिळाला आहे लोकायुक्तांच्याकडनं. बांधकाम खात्यामध्ये सर्रासपणे आज ते 170 कोटी रुपयावरती प्रेसिडेन्सी डिव्हिजन गेलेलं आहे. आज ह्या वरळी डिव्हिजन काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने त्या वरळी डिव्हिजनमध्ये काय तर म्हणे आता तिथेसुद्धा वरळी डिव्हिजन आज 1 नंबरचं डिव्हिजन होतं, पण तिथेसुद्धा काय चाललेलं आहे आता मी तुमच्यासमोर केव्हा तरी येतो, सर्व मी पुरावे देतो आहे. आता बघा, परवाच आता नाशिकला 1600 कोटी रुपये 1600 कोटीचे टेंडर झालेत आणि ते टेंडर ते कुंभमेळ्याचे, आणि माननीय मुख्य अभियंता जळकुटे साहेब जाण्याच्या 10 दिवस अगोदर त्या 1600 कोटीच्या टेंडरवरती सही झालेली आहे. आता 10 दिवस अगोदर एवढ्या गडबडमध्ये सह्या होतात, का झाल्या का नाही. आता विक्रांत तुम्ही समजू शकता की हे काय चाललेलं आहे म्हणून. पण हे जे एकंदर भ्रष्टाचार आहे PWD पूर्ण एकंदर डिपार्टमेंटमध्ये, तुम्हाला वाटतं का याच्यात मंत्र्यांचंही काही साटलोटं असतं? कारण बऱ्याचदा भुजबळ साहेब ची स्टेटमेंट असते की मला याबद्दल काही माहितीच नाही किंवा राज्यमंत्र्यांना विचारा. तर तुम्हाला वाटतं का याचे धागे वरपर्यंत नाही जोडलेले? माझं एक मत असं आहे, फक्त हे नाव भुजबळ साहेबांचं समोर आणताय, परंतु याच्यामध्ये माननीय मंत्र्याचा कुठेही संबंध नाही, असं माझं एकदम ठामपणे मत आहे. आणि हे लोक मात्र फक्त मंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव करतात की मी भुजबळ साहेबांकडून आलो आहे, माझे संबंध तिथे आहेत. हे सगळ्या गोष्टी मंत्र्यांना काहीच माहीत नसतात. मंत्र्यांना फक्त अंधारात ठेवतात आणि अधिकारी लोक आपला पूर्णपणे त्याचा फायदा घेतात. अशीच पद्धत सध्या या महाराष्ट्राच्या बांधकाम खात्यामध्ये झालेली आहे. काय तर कुणी काहीतरी बोलायचं, बदल्यामध्ये असं चालतं आहे तसं चालतं आहे, परंतु हे मंत्र्याचा कुठेही संबंध नाही आहे. सेक्रेटरीपासून तर एक शाखा अभियंतापर्यंत हे लोक ए शेख अपनी देख ह्या म्हणीप्रमाणे यांचा उद्योग चाललेला आहे. मी बांधकाम खात्याच्या याच्यामध्ये विक्रांत एकदा तुमच्यासमोर अशी काही माहिती देतो आहे की त्याच्यामुळे असा एक स्फोट होईल ह्या बांधकाम खात्यात. त्यातल्या त्यात मी मुंबईतली माहिती देणार की मुंबईमध्ये काय चाललं आहे. जे आतापर्यंत मागेही मी ज्यावेळेस जसं मेकॅनिकल विभागाचं मी काढलं, त्याची जी चौकशी लागलेली आहे की कुठेही त्या दुकानं नाही आहे, त्या दुकानं नसताना त्याच्या नावावरती खोटे बिलं काढल्या जातात. वर्षाला यांच्याकडे बजेट येतं किती आणि हे खर्च करतात किती, हे फक्त कागदापत्रावरती काम दाखवतात. कागदावरती MB बुकमध्ये नियमानुसार मेजरमेंट बुक एक शाखा अभियंत्याने लिहायला पाहिजे, परंतु ते मेजरमेंट बुक लिहायला सुद्धा यांनी माणसं ठेवलेले आहे. कायदेशीर तो शाखा अभियंता निलंबित होऊ शकतो. आता परवाच GT हॉस्पिटलचं एक भंगार काढलं आहे. त्या भंगाराच्या याच्यामध्ये कार्यकारी अभियंता PK पाटील वरळी त्यांच्या अंडरमध्ये ते काम होतं आणि त्यांच्या डेप्युटी इंजिनियर होत्या भुजबळबाई. आता तिथे COP वरती यांनी करोडो रुपयाचं पेमेंट यांनी काढलं आहे. ती MB बुक त्या बाईंनी दुसऱ्याच्या मार्फत लिहून घेतलेली आहे. ती MB वरती सही भुजबळबाईंची आहे. COPचे जेवढेही करोडो रुपये निघालेले आहेत ते फक्त भुजबळबाईंनीच खाल्लेत आणि भुजबळबाई आणि PK पाटील.
मी तुम्हाला ते एम बी बुक यांनी मुद्दामहून आपल्या लॉकअपवर ठेवलं आहे, परंतु मी तुम्हाला एम बी बुकच्या काही झेरॉक्स मी तुमच्या समोर देईल की तुम्ही जर ते बघितल्यानंतर COPवरती करोडो रुपये आणि ते त्या भंगारच्या प्रकरणामध्ये त्याची चौकशीसुद्धा फार मोठी झालेली आहे की ते भंगार किती रुपयाचं होतं, केवढ्याला गेलं आणि काय धरलेलं आहे. तुम्ही आता एक जर तुम्ही फक्त माहिती घ्या. आता प्रत्येक ठिकाणी टोल LOC जेव्हा हे लोक येतात तर LOCच्या नावावरती 6% शेकडो करोडला जर 6% आहे तर त्यात तो उपसचिव 6% घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांची बदनामी, याच्यामध्ये मंत्र्याचा संबंध येतो कुठे, परंतु टोलच्या नावावरती हे पैसे इथे जमवले जातात. ऐन मार्च एंडिंगमध्ये त्या टोलची इतकी मारामारी असते. ही फक्त ही जी पद्धत आहे ही सगळी सरकारी अधिकाऱ्यांची आहे. याच्यामध्ये कुठेही मंत्र्यांचा संबंध येत नाही. यथा राजा तथा प्रधान, जशी प्रजा तसं नसून यथा प्रधान तसं हे ह्या खात्याचे सचिव हे एकदम भ्रष्टाचारी आहेत. मुखर्जीच्या बाबतीमध्ये न बोललेलं बरं. मुखर्जी काय आहे, आपण जरा बांधकाम खात्याची माहिती घ्या. यांची औरंगाबादपासून नागपूरपर्यंतचा यांचा प्रवास बघा. आणि फक्त इथे मुंबईला मात्र आता एक CP जोशीसारखा एक मुख्य अभियंता आलात. तो अतिशय एक स्वच्छ, इमानदार आणि स्ट्रिक्ट ऑफिसर आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता मुंबई बांधकाम खात्याला थोडासा ब्रेक लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. कांतीजी, चौबे झाले प्रेसिडेन्सीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मग चिखलीकरांसारखे जे नाशिकमध्ये पकडले गेले. एकंदर PWD हा पूर्ण भ्रष्ट अभियंते किंवा भ्रष्ट लोकांचंच डिपार्टमेंट झालं असं वाटतंय. असे काही तुम्हाला 4-5 नावं आठवतात का की जे नाही विक्रांत, हे 4-5 जण मला आता वाटतात बरं काहीतरी रेव्होल्युशन आणतील. त्यात एखादा सुप्रिंटेंडेंट इंजिनियर असू शकतो, चीफ इंजिनियर असू शकतात. असे काही नावं आता तुमच्या तोंडात येतात का लगेच PWD बद्दल? आजही लोकांची भावना अशी झालेली आहे की सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे हे 1 नंबरचं भ्रष्टाचारी खाते आहे. हे लोकांना मनामध्ये विक्रांत असं वाटायला लागलेलं आहे. परंतु आजही बांधकाम खात्यामध्ये CP जोशी मुख्य अभियंता मुंबई, उगिले मुख्य अभियंता पुणे, नाईक साहेब हे मुख्य अभियंता मुंबईमध्ये दुसऱ्या रिजनला आहे, देबडवार उल्हास देबडवार मुंबईचे अधीक्षक अभियंता आहे. हे खरोखर इमानदार आहेत. म्हणजे अजून यांच्यासारखे लोक आहेत म्हणून हे बांधकाम खाते चालू आहे. परंतु एक देबडवार इमानदार आहे, स्वच्छ आहे. देबडवार स्वतः घेत नाही, परंतु देबडवाराला कंट्रोल जमलेलं नाही. देबडवारांनी ना ते स्वतः पैशाला हात लावत नाही, ते कुठल्याही गोष्टी इल्लिगल करत नाही. परंतु जर त्यांचे कार्यकारी अभियंता किशोर पाटील असो की PK पाटील असो की त्यांचे उपअभियंते असो, हे त्यांचं किती ऐकतात? त्यांच्यावरती यांचं इम्प्रेशन आहे का? अजिबात नाही आहे. म्हणजे तुम्ही स्वतः घेत नाही, परंतु आजही सगळ्या गोष्टी ज्या चालू आहे त्या गोष्टी चालूच आहे आणि तिथं कुठलाही ब्रेक नाही. फक्त एक नाईक साहेबसारखा, CP जोशीसारखे, उगिलेसारखे असे जे लोक आहेत ना, आजही त्यांचा दरार आहे. यांचं नाव काढलं तरीसुद्धा लोक घाबरतात. परंतु एवढी मोठी चौकशी, त्या चोभेंचं एवढं प्रकरण झालं. चोभेंचं प्रकरण झालं पुढे काय झालं आहे ती चौकशी पूर्णपणे ज्याचा नील रिपोर्ट आलेला आहे, त्याचं मी किती पाठपुरावा केलेला आहे विक्रांत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी त्याचे सगळे पुरावे माझ्या अंकामध्ये मी लिहिले आहेत. त्याच्यानंतर ते आर्थिक गुन्हे विभागाकडे सगळं प्रकरण गेलं आहे. परंतु त्याचं पुढे म्हणजे अखेरला प्रेशर येतच आणि तर चोभे एवढं घडल्यानंतर सुद्धा काही होत नाही. याच्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मध्ये मस्ती येते. आणि सगळ्यात आता जे तू मला विचारलं विक्रांत की एक चिखलीकर, फक्त मुंबई बांधकाम खाते आणि महाराष्ट्राचे फक्त 25 कार्यकारी अभियंते जर धरलेत, यांच्याकडे एवढा पैसा सापडेल की त्या पैशामुळे आमच्या आदिवासी विभागामधील सगळे रस्ते होऊ शकतात, तिथे हॉस्पिटल होऊ शकतात. यांच्याकडे शेकडो करोड रुपये आहेत, शेकडो कोटी रुपये या लोकांच्याकडे आहेत. आणि हे एक बदलीसाठी आता ते कुठे देतात काय देतात माहीत नव्हे, परंतु आजही मुंबईमध्ये एक उपअभियंता बदलीसाठी आज एका बदलीला मुंबईतला नॉट शाखा अभियंता, डेप्युटी इंजिनियर, उपअभियंता 2.25 ते 2.5 कोटी रुपये देऊन बसलेला आहे.
आता त्यांनी कोणाला दिले हे मला माहीत नाही, पण ते कुठे पैसे पोचतात याची मला कल्पना नाही, की ते सचिवाकडे कसे पैसे जातात ह्याची मला कल्पना नाही. परंतु एवढी गोष्ट खरी आहे, पैशामुळे इथे सगळं काही चालतं आहे. त्याच्यामुळे अधिकारी फक्त यांच्याकडे आहे ना, इन्कम टॅक्सनी किंवा अँटी करप्शननी जर यांच्याकडे जर धाडी घातल्यात तर दिसेल. आता औरंगाबादला कार्यकारी अभियंता मधुकर मोरे आहे, त्यांनी निश्चित तात्पुरती त्याला 6 महिने रिटायरमेंटला आहे, टेम्पररी मला फक्त त्याची बदली कॅन्सल करण्यासाठी तो औरंगाबादला आहे, त्याची बदली झालीत आणि त्या बदलीकरता तो 1.5 कोटी रुपये तो आता मुंबईमध्ये देऊन गेला आहे. त्याच्या आमदारांनी त्याच्या तक्रारी केल्या आहे. मधुकर मोरे कार्यकारी अभियंता औरंगाबाद रेग्युलर, त्यांनी 4 आमदारांनी तक्रारी करूनसुद्धा मान्य भुजबळ साहेबांनी ती फाईल मुख्यमंत्र्याला पाठवली आणि मुख्यमंत्रीसुद्धा बदली करत नाही. याचा अर्थ काय? हे बांधकाम खात्याचा खरा इतिहास हा आहे. असो, कारण जातीचंही फार भयंकर राजकारण आहे, त्यात आपण जाणार नाही. पण असो, आपण आता तुमच्या राजकारणाच्या भागात येऊ. तुमचं एकंदर आता स्वप्न काय, की मला RPIचं कार्याध्यक्ष बनवलं आहे महाराष्ट्राचं. उद्या जर तुमची महायुती आली, तुमचं जर सरकार आलं महाराष्ट्रात, तर ह्यात तुम्ही काही आशा बाळगल्यात का, किंवा तुमचं असंच एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सेवा करत राहणार? नाही, आशा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा सगळ्याला असतात. परंतु माझी आशा एकच आहे की एकदा सत्ता आमची यावी आणि माझे साहेब जे माझे सर्वस्व आहे, आमचे आठवले साहेब सत्तेमध्ये यावे, ही माझी आशा आहे. माझी आशा नाही, माझ्यासारख्या एक जैन माणसाला, एक मारवाडी माणसाला जर कधी साहेबांनी कार्याध्यक्ष करू शकतात, साहेबांना कोणाला कोणत्या वेळेस काय करायचं हे साहेबांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे माझी इच्छा आणि आकांक्षा काही नाही. आज आमच्या पक्षामध्ये अनेक जाती धर्मामध्ये, आता आमचे पोपटशेठ घनवट, मी कोण जैन, आमच्याकडे एक जोशी ब्राह्मण आहेत, ते आंबेजोगाईचे आहेत, अशा बाळासाहेब मिरजे, म्हणजे असे प्रत्येक समाजाचे जे लोक आहेत, साहेबांनी सगळ्यांना घेऊन सोबत चालतात. आणि आम्ही जे इथे आलेलो आहोत, आम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे की आठवले साहेब एक भोळा महादेव आहे. मी त्यांना एकच उपमा देईल की ते एक भोळा महादेव आहे. आणि आमची सत्ता यावी, महायुतीची सत्ता यावी, हे माझं स्वप्न आहे. बाकी माझं वैयक्तिक स्वप्न काहीच नाही. ते आठवले साहेब हे माझे राम आहे आणि मी त्यांचा हनुमान आहे. कांतीजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, एवढा वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आता या खास सदरात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.